नमस्कार शेतकरी बांधवांनो. कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अ, परिसंवादामध्ये आजचा विषय आपल्याला आहे शाश्वत खोडवा ऊस व्यवस्थापन. तर या संदर्भासाठी आपल्याला आज माहिती देण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर काझी सिद्दीकी. सरांना जवळपास एक 7 वर्षाचा अनुभव आहे. सर सध्या महाधन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करत आहेत. तर आज आपण जाणून घेऊया की शाश्वत खोडवा ऊस व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, त्यासाठी काय काय वापरायचं किंवा कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट आपल्याला करता येईल. नमस्कार सिद्दीकी सर. आपण या संदर्भात आज जे काही आपले ऑनलाईन बांधव आहेत, सगळे शेतकरी बांधव आहेत, त्या संदर्भात शाश्वत खोडवा ऊस व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात आपण आज माहिती द्यावी. नमस्कार सर. धन्यवाद सर. मी स्क्रीन शेअर करतो सर. एकदा झाली की मला कन्फर्म करा, म्हणजे मला सुरुवात करता येईल. दिसते सर? सुरू करा सर. दिसती स्क्रीन दिसते सर आपली. आपण सुरू करू शकतो. सर्व शेतकरी बांधवांचा, त्याचबरोबर सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आजच्या या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये जॉईन झाले सर्वांचं हार्दिक स्वागत. जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला आजचा मुद्दा आहे शाश्वत खोडवा ऊस व्यवस्थापन. ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत की बाबा सुरुवातीमध्ये ऊसाचं काय महत्व आहे, म्हणजे ऊस एक नगदी पीक आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की काय आपण चुका करतोय किंवा आपल्याला जे ऊसाचं उत्पादन आहे किंवा विशेषतः म्हणजे खोडवा ऊसाचं व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर त्याचं उत्पादन का कमी होतंय ते ठळक मुद्दे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला खोडवा ऊसाचं व्यवस्थापन करता येईल. त्याच्यानंतर तेच डिस्कशन होईल आणि शेवटी 1-2 आपले स्लाइड जे राहतील प्लांट प्रोडक्शनवर राहतील मित्रांनो. चला सुरू करूया आजचा मुद्दा. आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकरी मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये तसंच भारतामध्ये ऊस एक महत्वाचं नगदी पीक आहे. पण दिवसेंदिवस जसं आपल्याला क्षेत्र जास्त होत चाललं आहे तसं उत्पादन कमी होत चाललं आहे. साधारणपणे सुमारे 10 लाख हेक्टरपेक्षा ऊसाची लागवड केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण तेच जर आपण विचार केला तर साधारणपणे 40 ते 45% हे खोडवा ऊससाठी शेतकरी घेतात. पण असं एक आहे की सुरुवातीमध्ये जर 10 लाख हेक्टरमध्ये जर आपली लागवड होत आहे आणि फक्त 40% त्याचा आपण खोडवा ठेवतो किंवा रटून ठेवतोय. म्हणजेच कुठे ना कुठे आपल्याला जसं पाहिजे उत्पादन तसं भेटत नाही किंवा ज्या शेतकरी मित्रांना उत्पादन भेटतो, पण तरी पण ते खोडवा ऊस किंवा रटून ऊस ते ठेवायचे की नाही एक त्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी आपण एक महत्त्वाचा असा आहे की बाबा आपण कसं काय ह्याच्यामध्ये 10 लाख पेक्षा आपण म्हणजे 10 लाख हेक्टर आहे आपला एरिया, पण आपण फक्त 40% ठेवतोय. म्हणजे काय महत्त्वाची बाबी आपल्याला लक्ष द्यावं ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे दिवसेंदिवस उत्पादन घट होत चाललाय ऊसाचा. मागील सलग 10 दिवसापासून आपण ऊसाची लागवड एकाच ठिकाणी केली. तर जशी जमिनीची पोत पाहिजे तशी राहत नाही. त्याचबरोबर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन होत नाही. त्याचबरोबर जमिनीमधलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतोय आणि खूप महत्त्वाचा किंवा अत्यंत महत्त्वाचं आहे, ते आहे जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूची संख्या. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम काउंट किंवा फंगल काउंट ज्याला म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये आता वेगवेगळे उपयुक्त जीवाणू असतील, बॅक्टेरिया असतील किंवा फंगस असतील, ॲक्टिनोमायसिट्स असतील, ते सर्व आपल्याला महत्त्वाचं असतं. पण आपण दिवसेंदिवस सलग एकच पीक घेतल्यामुळे ते जमिनीमधले जे अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे, जे आपले पिकाला लागणारे घटक असतात, ते दिवसेंदिवस कमी होतात आणि पुरेशा प्रमाणात ते पिकाला भेटत नाही. म्हणून पीक फेरपलट हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो. दुसरा आहे सेंद्रिय खतांची कमतरता. आपल्या सर्वांना माहिती आहे, की आजकाल आपण म्हणतो, की बाबा सेंद्रिय खत वापरावं. पण आपण जर स्वतः आपल्या शेतामध्ये ते त्या प्रिपरेशनसाठी जर यूज केलं,
तरी आपल्याला जेवढ्या प्रमाणात रॉ मटेरियल पाहिजे किंवा त्याच्यासाठी जे कच्चा माल लागतो किंवा जे पदार्थ लागतात ते आपल्याला काही तेवढ्या प्रमाणात, पुरेसे प्रमाणात ते भेटत नाही. उदाहरण समजा आता शेणखत करायचं किंवा वर्मी कंपोस्ट गांडूळ खत आपल्याला करायचे. तर मग जशा प्रकारे कल्चर आपल्याला पाहिजे तसं भेटत नाही किंवा आपण 1 एकरमध्ये किती टाकावं हे आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो किंवा जरी कुठून तरी आणलं, तरी ते चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं आपल्याला काही भेटत नाही. त्याच्यानंतर आपण जे वारंवार रासायनिक खतांचा वापर करतोय. समजा आता आपल्याकडे एक खूप म्हणजे मोठी चूक आपल्याला म्हणता येईल, की समजा आता माझं ऊसाचं क्षेत्र आहे. मी 4 बॅग XYZ खताचे टाकले. तर माझे शेतकरी जे माझ्या बाजूचे शेजारचा जे शेतकरी तो काय म्हणतो, त्यांनी 4 टाकले तर मी 5 टाकतो. म्हणजे एक जे कॉम्पिटिशन होतं, की ते चुकीच्या पद्धतीने कॉम्पिटिशन होतं. म्हणजे जसं आपल्याला व्यवस्थापन करावं, म्हणजे त्यांनी टाकला म्हणून आपल्याला टाकायचं का? तसं नाही. पिकाला जेवढी गरज आहे, पिकाची जेवढी गरज आहे, ते ऊस असेल, दुसरे पीक असतील. पण आज आपण ऊसावर बोलतोय समजा आता ऊसाची गरज आपण म्हणतो, की बाबा साधारणपणे अडसाली ऊसाची 400 किलो नत्राची मात्रा रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर आहे. तर मग 400 किलो आपण देतो का? किंवा सुरूची जेवढी मात्रा आहे आपण तेवढी देतो का? नाही. तसं आपण विचार करत नाही. आपण फक्त त्यांनी 4 टाकले तर मी 5 टाकणार, 5 टाकले तर 6 टाकणार. ह्याच्यामध्येच आपलं वर्चस्व दाखवायचा आपण प्रयत्न करतो. पण जमिनीच्या आरोग्याबद्दल आपण विचार करत नाही. म्हणजे थोडक्यात काय आपण जेवढं संतुलित मात्रामध्ये पिकाला अन्नद्रव्य लागतात, तेवढं आपण ऊस पिकासाठी किंवा दुसऱ्या पिकासाठी ते पूर्ण प्रमाणात आपण देत नाही. कुठेतरी जास्त देतो, कुठेतरी कमी देतो. त्याच्यानंतर आहे पाण्याचा भरमसाठ वापर. जसं मी सांगितलं. खताबद्दल जसं सांगितलं तसंच पाण्यावर सुद्धा तो लागू होतो. फुल आपल्याला जसं माहिती आहे, की वापसा कंडिशन जेवढी लवकर येईल तेवढं आपल्या पिकासाठी चांगलं असतं. पण आपण एवढं जास्त पाणी देतो शेतामध्ये, की ते अ, मुळांना एकदम ऑक्सिजनसाठी ते म्हणजे पूर्ण त्यांची प्रक्रिया करण्यासाठी पण ते लवकर वापसा कंडिशन काय येत नाही. आणि दुसरं नुकसान काय होतं, जास्त पाणी दिल्यामुळे आपले जे जमिनीमधले क्षार आहेत किंवा आपल्या पाणीमधले जे क्षार आहेत, ते वरच्या थरावर येतात आणि ते पिकाला किंवा आपले रायझोस्फिअरला ते हानी पोहोचवतात. मग त्यासाठी पाणीचा एकदम योग्य वापर, पाणी पाणी व्यवस्थापन हे पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की जसं मी सांगितलं, की आपण नवीन जे टेक्नॉलॉजी होतात किंवा जसं आपण आजच्या विषयामध्ये बघणार आहोत, की कसं व्यवस्थापन करायचे किंवा काय नवीन बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जसं मागच्या वर्षी आपले समजा दुसऱ्या मित्रांनी केलं, आपण तसं करायचं बघतो किंवा आपण जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, ते त्याला लवकर अडॉप्ट करत नाही. त्याच्या ते पण एक आपली चूक म्हणता येईल किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यानंतर आहे जर जास्त पाणीचं प्रमाण आपण देत राहिलो असेल, तर आपली जमीन निश्चितपणे आपल्या ह्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त होतंय. दिवसेंदिवस आपल्या मातीचं जे सामू आहे, ते पी-एच आहे, ते 7.5-8च्या वर होत बरेच ठिकाणी गेलाय आणि ज्यांच्याकडे पूर्ण व्यवस्थापन होत नाही, त्यांचं 100% पुढे भविष्यामध्ये तो 7.5-8च्या वर म्हणजे अल्कलाईन पी-एच व्हायला काही वेळ लागणार नाही. मग त्यासाठी आपल्याला जमिनीमधले क्षारांचं प्रमाण, पी-एचचं प्रमाण हे ह्याच्याबद्दल अभ्यास असणे, ज्ञान असणे फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता एकदम आपल्याला जसं आपण म्हणतोय, की बाबा चांगल्या प्रतीचा किंवा चांगल्या क्वालिटीचा ऊसाचं उत्पादन घ्यायचंय आपल्याला किंवा आपला जे उत्पन्न आहे किंवा आपला जे नफा आहे ते जास्तीत जास्त झाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मित्रांमध्ये चर्चा होत असते शेतकरी मित्रांमध्ये, की नाही आज ह्यावेळेस मी 100% घेणार म्हणजे घेणार. आपण टार्गेट तर फिक्स करतो. म्हणजे टार्गेट आपण फिक्स करतो, की ह्यावेळेस किंवा ह्या वर्षी आपण एवढं उत्पादन घेऊ. पण त्या टार्गेटसाठी आपण खरोखर प्रयत्न करतो का? किंवा प्रयत्न करतो तर किती म्हणजे 100% प्रयत्न करतो का? मग 100% प्रयत्न केल्यावर निश्चितपणे आपल्याला 100 टन उत्पादन भेटायला काही जास्त कष्ट करावं लागणार नाही. जर जर आपले प्रयत्न एवढे चांगले असतील, तर मग निश्चितपणे आपल्याला यश भेटणार मित्रांनो. त्यासाठी मग काय करावं? पहिलं तर आहे जमिनीची सुपीकता आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित करावं. म्हणजे ह्या बाबीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणणार जमिनीची सुपीकता. आता जमिनीची सुपीकताचा अर्थ असा आहे मित्रांनो, की बाबा जमिनीचं जे आरोग्य आहे, जमिनीची जे पोत आहे किंवा जमिनीमध्ये जे घटक आहेत ते व्यवस्थितपणे आहेत का? त्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 वर्षामध्ये एकदा तरी आपल्या मातीचा नमुना चेक करणं फार गरजेचं आहे. आपण समजा उदाहरण घेतलं, आपण पुणे जिल्ह्यातले असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यातले असतील किंवा नांदेड जिल्ह्यातले असेल, जे काय असेल, त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र भेटेल किंवा कृषी विद्यापीठच भेटतील किंवा प्रायव्हेट कंपनीजचे लॅब असतील. जिथे तुम्हाला योग्य वाटते किंवा तुम्हाला जे जवळ डिस्टन्स होईल, तिथे तुम्ही कमीत कमी 3 वर्षामध्ये एकदा तरी आपल्या सॉइल
टेस्टिंग किंवा मातीचा नमुना तपासून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की बाबा आपल्या मातीमध्ये नत्राचं प्रमाण किती, स्फुरदचं प्रमाण किती, पालाशचं प्रमाण किती, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती, आपण जे टाकतोय ते पिकाला खरोखर लागू होतोय का, किंवा आपल्याकडे चुनखडीचं प्रमाण किती किती मग ह्या माहिती आपल्याला फक्त आणि फक्त सॉइल टेस्टिंग रिपोर्टमध्येच माहित होऊ शकतो. एक्झॅक्ट माहिती आपण ज्याला म्हणतो, चांगली माहिती, अचूक माहिती. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे खत व्यवस्थापन, आणि ते त्याच्याशी संलग्न आहे. म्हणजे काय, समजा आपण आपल्या मातीमध्ये उदाहरण नत्राचं प्रमाण जास्त आहे, जे सॉइल टेस्ट रिपोर्ट तुमचा आलाय त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण समजा जास्त आहे, पण तुम्ही अजून काही जास्त नत्र टाकायची गरज पडत नाही. जे सॉइल सायंटिस्ट असतात, जे तुम्हाला मातीचा नमुना तपासून देणारे जे वैज्ञानिक असतात, ते तुम्हाला सांगतात की बाबा तुमच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण ऑलरेडी एवढं आहे, तर मग त्याप्रमाणे ते तुम्हाला डोस काढून देतात आणि तुमचा खतावरील होणारा खर्च सुद्धा कमी होतो. म्हणजे एक तर तुमच्या जमिनीच्या आरोग्याबद्दल तुम्हाला अभ्यास झाला, त्याचबरोबर तुम्ही संतुलित मात्रामध्ये खताचं व्यवस्थापन केल्यामुळे खताचा खर्च कमी होणार, त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य सुद्धा टिकून राहणार. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की आपण जेवढा मेन आपण प्रमुख पहिले पिकाला जेवढं महत्व देतो, म्हणजेच काय, समजा सुरू असेल किंवा अडसाली ऊस असेल, तसे 2 पिकाला आपण जसं महत्त्व देतो, तसंच आपण खोडवेला म्हणजे रटूनला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. आपण काय करतो, तोडणी झाल्यानंतर आपण बघतो की बाबा नाही, आपल्याला फक्त जे काही उत्पादन आलं आपण ते घेऊ. एवढं काही त्याचे खत व्यवस्थापन, पाणी नियोजनमध्ये काही एवढं लक्ष देत नाही. पण तसं नाही. जेवढा उत्पादन तुम्हाला पहिले पीकमध्ये भेटेल, तेवढं निश्चितपणे तुम्ही जर प्रयत्न केले, तर निश्चितपणे तुम्हाला जास्तीत जास्त पहिलेपेक्षाही जास्त किंवा कमीत कमी समतोल प्रमाणात तरी तुम्हाला उत्पादन खोडवेचं सुद्धा भेटू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर जसं मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं, की नवीन टेक्नॉलॉजी जे आलेले आहेत. आपण म्हणतो, की जसं मार्केटमध्ये बरेच नवीन व्हरायटी आलेल्या आहेत. जसं आपण आजकाल सर्वांना माहीत झालं 860232 आहे. सर्व शेतकरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे हे राहतोय. पण काही नवीन व्हरायटी आली, त्याचा अभ्यास असणे गरजेचं आहे, किंवा त्याचा प्रयोग घेऊन, किंवा समजा आपल्याकडे 5 एकर आपण ऊस लावतोय, त्याच्यामध्ये 4 एकरवर आपली जी रेग्युलर व्हरायटी लावतात ते बघायची. 1 एकरवर ते नवीन व्हरायटीचा प्रयोग करायचा. जेणेकरून तुम्हाला माहिती होईल, की त्याच्यामध्ये जास्त उत्पादन तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर खत व्यवस्थापन आहे. बरेच मुद्दे आहेत. त्याच्या अडॉप्शनकडे सुद्धा तुम्ही जावं शेतकरी मित्रांनो. आता जेव्हा तुम्हाला खोडवा ऊस घ्यायचे, समजा ह्या वर्षी तुमचा विचार आहे. आता फेब्रुवारीमध्ये बरेच जण खोडव्याचा विचार करतात. समजा त्यांच्यासाठी हे स्लाईड खूप महत्त्वाची आहे. जसं मी स्लाईडमध्ये दाखवला तुम्हाला, की 2 कलरचे स्लाईड आहेत. बाबा एक एक राइट हँडला तुमचे लाल कलर आहे, लेफ्ट हँडला तुमचे हिरवा कलर आहे. लाल कलर म्हणजे आपला पहिला पीक आहे. थोडक्यात सांगायचं झालं, समजा आता अडसाली असेल किंवा सुरू असेल, तर ते आपलं पहिला पीक आहे. त्याच्यामध्ये समजा आपली पहिली लागवड झाली आणि तोडणी सुद्धा झाली. पण जे दुसरं चक्र आहे, दुसरं जे लेफ्ट कलरचा जे कलर आहे, स्लाईड आहे, त्याच्यामध्ये आपण जे रटून घेतोय, खोडवा घेतोय, त्याच्याबद्दल दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो. आता ते काय महत्त्वाची बाबी आहेत ह्याच्यामध्ये, ज्या शेतकरी मित्रांना खोडवा ऊस घ्यायची असेल, त्यांनी फक्त आणि फक्त म्हणजे 15 फेब्रुवारी म्हणजे आजकालमध्ये जेवढं समजा हे ऊस आपला तुटणार आहे, तेच पीक म्हणजे तेच ऊस आपला खोडव्यासाठी घ्यावं मित्रांनो. आता काय होतं, बरेच ठिकाणी शेतकरी मित्र काय करतात, ह्याच्या पलीकडे जाऊन 2-1 दिवस, 3 दिवस मागे-पुढे होतात. शेतामध्ये काय एवढा अचूकपणा म्हणजे एकदम परफेक्ट काम चालत नाही. 2-3 दिवस मागे-पुढे होतात, चालेल. पण काही-काही शेतकरी मित्र काय करतात, शेवटच्या आठवड्यामध्ये, मार्च पहिल्या आठवड्यामध्ये पर्यंत ते करतात. काही म्हणजे त्यांनाही हे नसतं, पण काही कधी तोडणीसाठी लेबर भेटत नाही, कधी ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम येतो. जे काही गोष्टी असतील, पण ते जास्त उशीर करू नका शेतकरी मित्रांनो. कारण काय होतं, जर आपण जास्त उशीरचा पीक ठेवलेला जर खोडव्यासाठी घेतला, तर किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याचबरोबर मग किडींचा प्रादुर्भाव जास्त झाला, तर मग आपल्याला जेवढं अपेक्षित उत्पादन असते तेवढं भेटत नाही. आणि प्लांट प्रोटेक्शनवर म्हणजे कीड व्यवस्थापनवर आपल्याला जास्तीत जास्त खर्च होतो. म्हणजे जेवढा मग नफा पाहिजे, प्रॉफिट पाहिजे, तेवढा आपल्याला अपेक्षित जेवढा असतो, तेवढाही तो भेटत नाही. आणि कमीत कमी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, 40 टन समजा तुम्हाला उत्पादन आलेलं असेल आणि आपले ते प्लांट पॉप्युलेशन म्हणतो, जी संख्या आहे ऊसांची, ते कमीत कमी 40,000 पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे दोन्ही जर 40 असेल, तरच तुम्ही खोडवा ऊसाचा विचार करावा शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपली जमीनसुद्धा सुपीक पाहिजे, चांगली पाहिजे, चांगले उत्तम निचरा होणारी पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे अन्नद्रव्य पिकायला लागतात, त्यांचाही समतोल प्रमाणात तो पाहिजे.
आणि फार महत्त्वाचं आहे, आता जसं मी कलर हायलाइट सुद्धा केलंय त्याच्यामध्ये, की खोडवा पीक 12 ते 14 महिने वयाचे असताना ऊसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा. म्हणजे कमीत कमी 1 वर्ष, जास्तीत जास्त 14 महिन्यामध्येच जर तुमचा आणि काय-काय क्वचित ठिकाणी आपल्याला भेटेल, की जिथे असे व्हरायटी निवडलेले असतात, की ते खोडवासाठी सुटेबल नसतात किंवा अ, शिफारिश केलेले नसतात. पण 8608 असेल, दुसरे जे व्हरायटीज असेल, ते सर्व याच्यासाठी खोड व्यवसायासाठी ते सुटेबल आहेत, फेव्हरेबल आहेत. ते शिफारिश केलेले आहेत बरेच विद्यापीठांनी, कृषी विज्ञान केंद्रांनी. तर मग ते आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. आणि फार महत्त्वाचं आहे, शेवटचं आहे ते म्हणजे खत व्यवस्थापन. आज आपण शेवटचे 2-3 स्लाइडमध्ये स्पेशली खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणार आहोत, की कशाप्रकारे खत व्यवस्थापन करावं. त्याचबरोबर कोणते खत कधी वापरावे, किती डोस आहे, किती अन्नद्रव्यांचं प्रमाण खोडवा उसाला लागतो, त्याबद्दल आपण बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, आता खोडवा ऊस तर घ्यायचे आपल्याला, पण एक 5-6 गोष्टी आहेत, ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर सुरुवातीला बघितलं, की खोडवा ऊस घ्यायचे म्हटल्यावर कोणत्या बाबीकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला. पण आता काय कार्यपद्धतीमध्ये आपल्याला करावं लागतं किंवा काय कार्य एकदा समजा खोडवा ऊस आपण घेतलाय, तर कोणते कार्य आपल्याला करावं लागतील किंवा काय कामं शेतामध्ये करावं लागतील, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त खोडवा ऊसाचा उत्पादन भेटेल मित्रांनो. पहिला आहे पाचट शेतात एकसारखं पसरणं. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की बरेच ठिकाणी तोडणी झाल्यानंतर आपण काय-काय शेतकरी मित्र काय करतात, ते 2 ओळीमध्ये जे ऊसामध्ये जे 2 ओळी असतात त्याच्यामध्ये ते पाचट ठेवून घेतात किंवा पसरवतात. पण त्यापेक्षा समजा काय करायचे व्यवस्थितपणे पूर्ण सरीमध्ये तो व्यवस्थित झाला पाहिजे. त्या हिशोबाने ते मोकळा करावं. जेणेकरून जास्तीत जास्त ते आपल्याला त्याचा बेनिफिट होईल, जास्तीत जास्त त्याचा एडव्हांटेज होईल आपल्याला. आणि जे नवीन कोंब येतात आणि जे खोडवापासून जे नवीन कोंब येतात, त्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटणार आणि एकदा व्यवस्थित भेटल्यानंतर तो प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया व्यवस्थित करणार आणि तो व्यवस्थित सेट होणार. आणि एकदा सेट झाल्यानंतर आपल्याला ते निश्चितपणे ते चांगलं उत्पादन देऊन जातं. पण आपले बरेच शेतकरी मित्र काय करतात, तसंच ठेवून देतात किंवा ह्या बाबीकडे लक्ष देत नाहीत, की नवीन जे कोंब येणार आहेत, ते व्यवस्थित झाली आहे का? किंवा व्यवस्थित आली आहे का? की आली असेल तर त्याला काय करावं? हे सूर्यप्रकाशकडे आपण त्या म्हणजे पूर्ण येतोय का त्याच्याकडे आपण काही लक्ष देत नाही. असं करू नका शेतकरी मित्रांनो. त्यावर लक्ष देणं फार महत्त्वाचं असते. कारण सुरुवातमध्ये जर ऊस व्यवस्थित सेट झाला नाही, तर नंतर आपल्याला जसं पाहिजे उत्पादन किंवा गवताळ वाढमध्ये आपल्याला जास्त त्याचं प्रमाण दिसतं. त्याच्यानंतर आहे दुसरं बुडके तोडणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, की आपण तोडणीनंतर हे काम करणं फार महत्त्वाचं आहे. एकदा जेव्हा आपल्याला खोडवा ऊस घ्यायचे म्हटल्यावर चांगले जे धारदार कोयत्याने आपल्याला ते छाटून घ्यावं लागणार आहे आणि हे छाटताना खूप बारकाईने आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण जे जमिनी खालून कोंब येतात, त्यांना चांगले भाव मिळण्यासाठी किंवा एकसारखे फुटव्यांची संख्या होण्यासाठी हे करणं फार महत्त्वाचं असतं. आणि जर असं हे प्रॅक्टिसमध्ये आपण चुकलो, तर आपल्याला व्यवस्थित उत्पादन भेटत नाही शेतकरी मित्रांनो. आणि तिसरा आहे बुरशीनाशकांची फवारणी. आपल्या सर्वांना माहिती आहे, की नवीन सेट जेव्हा येतात, नवीन कोंब जेव्हा येतात, त्यासाठी आपल्याला ब बुरशीनाशकांची फवारणी म्हणजे 0.1% 22 ची फवारणी, ह्या बुरशीनाशकांची फवारणी करणे फार महत्त्वाचं आहे. यामुळे काय होतं, जेवढे जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग आहेत किंवा जे बुरशीचं प्रमाण आहे, ते कमी होतो आणि आपले पीक त्याला बळी पडत नाही आणि आपले रेझिस्टन्स पॉवर म्हणजे प्रतिबंध तो पीक आपला प्रतिबंध होतो. आणि हे करणं फार महत्त्वाचं आहे. कारण एकदा समजा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर झाला, ते खूप लवकर पसरतात आणि ते पसरल्यानंतर आपल्याला ऊस काय हाताला येत नाही किंवा लागत नाही मित्रांनो. त्याच्यानंतर बरेच शेतकरी हे प्रश्न विचारतात. आमचेही महादानच्या ॲपवर किंवा आमच्याही महादानच्या Facebook पेजवर हे प्रश्न येतात, की आणि सध्या ह्या ह्याच्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि फेब्रुवारीचे पहिले 15 दिवसामध्ये हे प्रश्न बरेचदा येतो शेतकरी मित्रांचा, की बाबा पाचट आम्हाला हे करायचं, कुजवायचं, तर यासाठी काय करावं? काय प्रॅक्टिस करावं? तर ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर कलरमध्ये सुद्धा हायलाइट केलाय, की चांगल्या प्रकारे जर ह्याचा रिझल्ट आपल्याला बघायचे असेल, तर एकरी 40 किलो युरिया, त्याचबरोबर 50 किलो एस-एस-पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, त्याचबरोबर
4 किलो पाचट कुजवणारे जीवाणू संवर्धन. म्हणजे तुम्ही कोणतेही बॅक्टेरिया कल्चर किंवा कोणतेही कल्चर तुमचे मार्केटमध्ये जे लोकली अवेलेबल आहे, हे तुम्ही वापरू शकतात. आता हे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. काही जण पी-एच-बी वापरतात, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया वापरतात, चालेल. काही जण वेगळं कल्चर वापरतात, तो सुद्धा चालेल. आणि पण ह्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण आणि सिंगल सुपर फॉस्फेटचं प्रमाण वापरणे फार गरजेचं आहे मित्रांनो. आणि टाकताना सुद्धा तुम्ही सेंद्रिय खतामध्ये ते मिसळून हे करू शकतात, म्हणजे व्यवस्थित प्रमाणात घेऊन टाकू शकतात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही ह्याचं आउटपुट घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यानंतर 5वी बाब फार महत्त्वाची, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, की 6 ते 7 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये 5वी बाब आहे, म्हणजे पॉइंट आहे, तो आहे पाणी व्यवस्थापन. जसं मी सुरुवातच्या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितलं, की बाबा पाणी व्यवस्थापन करताना आपण काय करतो, जरी मी चांगला पाणी दिलं किंवा मी 8 दिवसाच्या अंतरावरच पाणी देतोय ऊस पिकाला, तर बाजूचा शेतकरी काय करतोय, की त्यांनी 8 दिवसानं दिलं, तर आपण लगेच 6व्या दिवशी द्यायला सुरुवात करतो. पण तसं नसते शेतकरी मित्रांनो. प्रत्येक जमिनीची रिक्वायरमेंट किंवा आवश्यकता वेगवेगळी असते. प्रत्येक पिकाचा वय वेगळा-वेगळा असते. म्हणजे त्यांची लागवड अगोदरची असेल, माझी लागवड उशिराची असेल किंवा 10 दिवसाचं अंतर असेल, तर मग त्या हिशोबाने आपल्याला पाणी व्यवस्थापन करणे फार गरजेचं आहे. म्हणजे पाणी व्यवस्थापन हे करताना क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, म्हणजे संवेदनशील अवस्था, पिकाची जी अवस्था असतात, ते लक्षात घेता आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करावं लागतं शेतकरी मित्रांनो. सर्व म्हणजे एक पिकांना सारखा प्रमाणात पाणी काय लागत नाही. मग ते पाणीचं जजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे. पाणी नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे. जसं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये हायलाइट करून दाखवलं शेतकरी मित्रांनो, की बाबा पाणी देताना ते पूर्णकडे जावं, म्हणजे पूर्ण व्यवस्थित विकसित व्हावं. कारण काय होतं, खोडवा ऊस जेव्हा आपण घेतो, बरेच ठिकाणी आपला हे असतो, पहिल्या पिकाचं जे पाचट आहे ते असतो. पूर्णपणे जर तो पाणी वेगवेगळ्या ठिकाणी कोपऱ्यापर्यंत पूर्ण व्यवस्थित गेलं नाही, तर आपली जमीन ती काही व्यवस्थित मॉइश्चर होल्ड करू शकत नाही आणि पिकाला ते पूर्ण प्रकारे प्रकारे मॉइश्चर पाणी काही पोहोचू शकत नाही. त्यासाठी पाणी नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे, फार महत्त्वाचा आहे, की मुद्दा तो रासायनिक खतांचा वापर आणि ते पण संतुलित मात्रामध्ये, ते पण समतोल प्रमाणात. आता खोडव्या पिकासाठी आपल्याला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी जेव्हा वापसा आला, तेव्हा खतांची पहिली मात्रा द्यायची शेतकरी मित्रांनो. आता ह्याचं कारण असं आहे, समजा आपण रासायनिक खत घेतले किंवा कोणतेही वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक असतील, ॲग्रोकेमिकल्स असतील, इन्सेक्टिसाईड असतील, फंगिसाईड असतील, बायोस्टिम्युलंट असतील. त्यांना मूव्हमेंटसाठी, म्हणजे एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा पिकाला उचलून घेण्यासाठी मॉइश्चर किंवा पाण्याची गरज असते. आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो, की पाणी दिल्यानंतर एक 4 ते 5 दिवसानंतर वापसा, जशा प्रकारे वापसा आला आपल्या जमिनीमध्ये, हलक्या जमिनी असतील, हेवी जमीन, लाईट सॉइल असतील, हेवी सॉइल्स असतील, त्या प्रकारे जेव्हा वापसा आला 1 3 ते 5 दिवसाच्या अंतरावर, आपल्याला खतांची पहिली मात्रा द्यायची. आणि कोणते खत द्यायचे ते आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो. पण आता हे लक्षात ठेवा, की आपल्याला कधी खतांची पहिली मात्रा द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर आणि पहिली जी मात्रा आपण देणार आहोत, ते 15 दिवसाच्या आतच पूर्ण करून घ्यायला पाहिजे. कारण सुरुवातीला जेव्हा पीक अवस्था जी असते ते नाजूक असते आणि त्यावेळेला त्यांना अन्नद्रव्याचा गरज असते. अन्नद्रव्य जर पोहोचले नाही, तर पूर्णपणे पीक काय सेट होऊ शकत नाही किंवा विकसित होऊ शकत नाही. आणि सुरुवातीमध्ये जर त्यांना ताण पडला, अन्नद्रव्य भेटले नाही, पाणी जर व्यवस्थित भेटलं नाही, तर पुढे भविष्यामध्ये तो पीक आपल्याला काय उत्पादन जास्त काही देऊन जात नाही. त्याच्यानंतर दुसरी जी मात्रा आहे, ते सरळ-सरळ, म्हणजे मोठ्या-मोठ्या हिशोबाने मोठी बांधणी ज्याला आपण म्हणतो, किंवा 120, 130, ह्या 120, 130 दिवसाच्या अंतरावर आपल्याला ते दुसरी मात्रा द्यायची शेतकरी मित्रांनो. आणि लास्ट शेवटचा मुद्दा आहे आणि ह्याच्याकडे सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष द्यायला पाहिजे, की 2 सरीतील अंतर किती ठेवावं? बरेच शेतकऱ्यांचा हे प्रश्न सुद्धा येतो, की किती अंतर ठेवायला पाहिजे? साधारणपणे 2 सरीमध्ये अंतर कमीत कमी 4 फूट तर असणं फार गरजेचं आहे. 4 ते 4.5 मध्ये तुम्ही प्रयोग करू शकता, पण कमीत कमी 4 असणे फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, 2 सरीमधलं अंतर जर व्यवस्थित राहिलं, तर 2 ओळीमधलं अंतर जे आहे, ते जास्त चांगलं राहिलं तर पिकांची वाढ चांगली होते. त्याचबरोबर हवा खेळती राहते. रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही आणि पिकाला जेवढे अन्नद्रव्य लागतात ते बरोबर घेतो, त्यात उचलून घेतो आणि 2 झाडांमध्ये, म्हणजे 2 ऊसांच्या झाडामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन जास्त होत नाही. जर जवळ-जवळ प्लांट पॉप्युलेशन लावलं किंवा 2 सरीमधलं अंतर कमी ठेवलं, तर निश्चितपणे 2 झाडांमधलं कॉम्पिटिशन वाढतो आणि
अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला निश्चितपणे दिसून येते शेतकरी मित्रांनो. आता ह्यासाठी जसं मी सांगितलं की रासायनिक खतांबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत ह्याच्यामध्ये. आता सर्वांना माहिती आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये बरेच शेतकऱ्यांना माहिती आहे की महादांचं क्रॉपटेक 9-24-24 हे खास महादांनी ऊस पिकासाठी विकसित केलं आहे आणि ह्याच्यामध्ये जेवढे प्रमाणात पिकाला अन्नद्रव्य लागतात तेवढे ह्याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर हे जगामध्ये भारतामध्ये तर आहेच पण जगामध्ये सुद्धा असं पहिलं खत आहे ज्याच्यामध्ये 8 अन्नद्रव्य आहे. आता ह्याच्यामध्ये 8 अन्नद्रव्य कोणते शेतकरी मित्रांनो? पहिले तर 3 प्रमुख आहेत म्हणजे मेजर आहेत. नत्र, स्फुरद, पालाश, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. 2 दुय्यम आहेत. गंधक, सल्फर आणि गंधक म्हणजे सल्फर आणि मॅग्नेशियम. त्याचबरोबर 3 मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. बोरॉन आहे, झिंक आहे आणि आयर्न आहे. आणि ते पण पिकाला जेवढे प्रमाणात लागतात त्या क्वांटिटीमध्ये जमवून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर ह्याचे एक नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरलेलं आहे महादांनी, तो आहे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय? अन्नद्रव्ये उपलब्धता तंत्रज्ञान. आणि ह्याच्यामध्ये आता काय होतं शेतकरी मित्रांनो, ह्या तंत्रज्ञान जसं आता तुमचे स्क्रीनवर तो चिन्ह आहे 2 नंबरचा खाली किंवा बॅगवर कंटेंटचा खाली एक चिन्ह आहे, कुलूप आहे. त्याच्यावर अन्नद्रव्याचं नाव दिलेलं आहे नत्र, स्फुरद, पालाश आणि कुलूप ते उघड आहे, बंद नाही. म्हणजेच काय? ते जमिनीमध्ये आपण खतं दिलेले असतील किंवा आपले काही समजा उदाहरणपणे आपण फॉस्फरस जर बघितलं. फॉस्फरसचा गुणधर्म असा आहे म्हणजे स्फुरदचा गुणधर्म असा आहे, की आपण खतं टाकल्यानंतर तो फक्त 18 ते 20% मध्येच पिकाला उपलब्ध होतो. समजा 100 किलो स्फुरद टाकला तर तो फक्त 18 ते 20 किलो होतो. तसंच नत्रचं प्रमाण पाहिला तर तो 40% पर्यंत होतो. तसंच पोटॅशची मात्रा जर बघितली तर 50% पर्यंत होतो. गंधकची मात्रा ही 10 ते 12% असते. आणि जर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटचा विचार केला तर ते फक्त 1 ते 2% असते मित्रांनो. आता एवढं जर कमी ते पिकाला उपलब्ध होत असतील, साधे जे खत आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे, एवढे कमी प्रमाणात उपलब्ध होतात, तर मग आपल्या पिकाची जी गरज असते ती पूर्ण होते का? नाही होत शेतकरी मित्रांनो. पिकाला तर अन्नद्रव्य लागतात. त्यांना काय आता सेन्सर नाही की आपण ते सांगणार साहेब आम्हाला कमी पडलाय, है की नाही? ते किंवा आपल्याला डेफिशियन्सी सिम्प्टम दाखवणार. मग त्यावेळेला आपल्याला 2-4 दिवस तर कळतच नाही, की बाबा आयर्नची डेफिशियन्सी आहे का झिंकची आहे. मग कुठेतरी दुकानदारांना विचारतात, एखाद्या ॲग्रीकल्चर स्टुडंटला विचारतात किंवा एखादे कंपनीवाल्यांना विचारतात. त्यासाठी मग ती वेळ निघून गेली असते, जेव्हा पिकाला अन्नद्रव्यांची गरज असते. मग तसं उत्पादन आपल्याला भेटत नाही. त्यासाठी ह्याच्यामध्ये एक न्यूटन अनलॉक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजेच काय? ह्याच्यामध्ये जे आमचे जे खत आहे, खतांचे जे दाणे आहेत त्याचे म्हणजे ग्रॅन्युल जे आहे त्याच्यावर एक अनावरण केलेलं आहे. एक कोटिंग केलेली आहे. त्या कोटिंगमुळे काय होतं जमिनीमधले सूक्ष्म जीवाणू किंवा उपयुक्त जीवाणू त्या खतावर आकर्षित होतात आणि एकदा आकर्षित झाल्यानंतर त्यांची ते प्रक्रिया करतात. म्हणजे का आकर्षित होतात? आता जसं साखर कुठेतरी पडली असेल किंवा आपण कुठेतरी टाकली असेल, तर तिथेच एक 5 मिनिटाच्या आत किंवा 10 मिनिटाच्या आत मुंग्या लगेच येतात. कारण त्यांचा तो खाद्य आहे. तसंच इथे पण आहे. त्या खतावर जे कोटिंग आहे ते त्यांचं खाद्य आहे आणि ते त्यांच्या खाद्यासाठी ते आकर्षित होतात. त्यांची ते खाद्यामध्ये प्रोसेस झाल्यानंतर किंवा त्यांची प्रक्रिया झाल्यानंतर जमिनीमध्ये त्यांच्या शरीरातून किंवा त्यांची विष्ठा म्हणता येईल किंवा त्यांचे ते ॲसिड्स रिलीज करतात. वीक ॲसिड्स रिलीज करतात आणि वीक ॲसिड्स रिलीज झाल्यामुळे जमिनीमध्ये जेवढे काही क्षार आहेत त्याच्यावर तो रिएक्शन होतो आणि ते जमिनीचे कणावर जे चिटकलेले अन्नद्रव्य आहे ते पिकाला सुद्धा उपलब्ध होतो. त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ किंवा रूट सिस्टमची वाढ एकदम व्यवस्थित होतो. रूट बायोमास वाढतो. रूट बायोमास वाढल्यानंतर जमिनीमधले जेवढे अन्नद्रव्य ते पीक उचलून घेऊ शकतो व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर जमिनीमधले उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि त्यांची संख्या वाढल्यामुळे जमिनीचे आरोग्य, जमिनीचा पोत हे व्यवस्थितपणे टिकून राहतो मित्रांनो. आणि तिसरा फायदा हा आहे, की हे वापरण्यास खूप सोपं आहे. म्हणजेच काय? आपण काय करतो आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, की गंधक पण पिकाला लागतो, जास्त पण लागतो, बोरॉन पण लागतो. पण आपण काय करतो? साधारण खते घेतो कोणते अन्नद्रव्य 2 किंवा 3 अन्नद्रव्य असणारे म्हणजे 10-26-26, 12-32 असेल किंवा 18-46 असेल. ते घेऊन त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंटचा मिक्सचर वेगळा घेतो. म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट घेणार, बोरॉक्स घेणार आणि ते त्याचे मिश्रण करणार. पण मिश्रण करताना ते व्यवस्थित प्रमाणात मिश्रण होतो का तयार? किंवा दुसरा प्रश्न असा त्याच्यावर जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये टाकताना, पिकाला टाकताना प्रत्येक झाडाला तो समतोल प्रमाणात जातो का?
सुरुवातीला गडी काय करतो, मोठ्या हाताने टाकतो. त्या त्या ठिकाणी तो जास्त प्रमाणात जातो. पण शेवट त्याचा हात कमी पडतो किंवा बारीक पडतो. त्या ठिकाणी ते अन्नद्रव्य कमी प्रमाणात जातात आणि एकदा पडल्यानंतर सुद्धा जमिनीवर ते कुठेतरी नत्र जास्त पडेल, म्हणजे कुठेतरी युरिया जास्त पडेल, कुठेतरी एस-एस-पी जास्त पडेल, म्हणजे स्फुरद जास्त पडेल किंवा पोटॅश कमी पडेल. पण ह्या खतामध्ये तुम्हाला दुसरे अन्नद्रव्य मिक्स करायची गरज पडणार नाही. त्याचबरोबर जेवढे अन्नद्रव्य पिकाला लागतात, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, बोरॉन, आयर्न, मॅंगनीज, झिंक हे ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो. आता मात्रा किती द्यायची? जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, की खतांची मात्रा देणं किंवा खतांचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये 3 डोस आपल्याला द्यायचे शेतकरी मित्रांनो, अन्नद्रव्य जे लागतात पिकाला. जी पहिली मात्रा आहे, ऊस तोडणी झाल्यानंतर 15 दिवसानं, साधारणपणे 15 दिवसानं 3 बॅग क्रॉपटेक 9-24-24 म्हणजेच 120 किलो क्रॉपटेक द्यायचं. त्याचबरोबर बेन्झल सुपरफास्ट 10 किलो द्यायचं. त्याच्यानंतर दुसरी मात्रा जी आहे, लहान बांधणीच्या टायमाला साधारणपणे ते 2 महिन्याच्या आसपास युरिया 2 बॅग आणि महाधन 24-24-0 1 बॅग द्यायचं. आणि एक मोठी बांधणी म्हणजे 4 महिने 3 ते 4 महिन्याच्या आसपास पुन्हा एकदा 3 बॅग क्रॉपटेक 9-24-24, 2 बॅग युरिया आणि 1 बॅग महाधन बेन्झल सुपरफास्ट द्यायचं. बस एवढं हे डोस आपल्याला वापरायचं आहे आणि निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रतीचा, चांगल्या दर्जाचा पेरांची संख्येमध्ये वाढ होईल, गाढ उपयोगी ऊसामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर खतावरील खर्च तुमचा कमी होणार, उत्पादनामध्ये जास्त फायदा होईल तुमचा. आता काय शेतकरी मित्र, हे जे मी सुरुवातीला क्रॉपटेकचं जे शेड्यूल दाखवलं ते माती आड करायचं शेड्यूल आहे, सर्वांना माहिती आहे. पण बरेच शेतकरी मित्रांना चांगल्या उत्पादनासाठी अजून व्यवस्थित रिझल्ट होण्यासाठी काही शेतकरी म्हणतात, की आम्हाला विद्रव्य खते पाहिजे किंवा वॉटर सोल्युबल खतं पाहिजे किंवा फवारणीद्वारे काही खतं येते तेच त्याचे शेड्यूल आम्हाला सांगा. तर त्याचे 2 डोस आहेत मित्रांनो, एक 30 दिवसानंतर आणि एक 45 दिवसानंतर. पहिल्या 30 दिवसाच्या टायमाला म्हणजे 1 महिन्याच्या नंतर कॅल्शियम नायट्रेट 5 ग्राम, महाधन कॅल्शियम नायट्रेट 5 ग्राम वापरायचे. त्याचबरोबर डॉट बोरॉन, डी-ओ-टी बोरॉन 1 ग्राम घेऊन वापरायचे आणि 1 लिटर प्रति लिटर पाणीचा मी तुम्हाला हे डोस सांगतोय. आपले फवारणीनुसार डोस तयार करून घ्यावा मित्रांनो. त्याचबरोबर हे जर फवारणी आपण घेतली, तर चांगला फुटवा येतो. त्याच्यानंतर एकदम फुटवा व्यवस्थितपणे सशक्त होतो, ताकदवर एस्टॅब्लिश्ड होतो, सेट होतो. त्याच्यानंतर दुसरा जे डोस सांगितलं मी 45 दिवसानंतर, दीड महिन्यानंतर, तो आहे तुम्हाला महाधन 12-61-0 5 ग्राम, त्याचबरोबर 13-0-45 5 ग्राम. हे सुद्धा आपल्याला घ्यायचे मित्रांनो. आणि ज्या शेतकरी मित्रांकडे फक्त ड्रिपची सोय आहे, म्हणजे त्यांना ड्रिपमधूनच खतं द्यायचे, त्यांच्यासाठी हा शेड्यूल आहे. एक 5 ते 6 वेगवेगळे डोसेस आहे. ह्याच्यामध्ये समजा सुरुवातीमध्ये 15 दिवसानंतर तुम्ही स्मार्टटेक 10 26-26 उपलब्ध असेल ते घेऊ शकता किंवा क्रॉपटेक 9-24-24 ही वापरू शकता बेसल डोसला. बेन्झल सुपरफास्ट आहे, फेरस सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे. त्याच्यानंतर 135 दिवसानंतर तुम्ही पुन्हा एकदा क्रॉपटेक 9-24-24, बेन्झल सुपरफास्ट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकतात. फुटवेची जेव्हा वाढ होते, सुरुवात होती, त्या टायमाला तुम्ही 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये 15, 25, 10 कॅल्शियम नायट्रेट, युरिया वापरू शकतात. असेच तेच डोस पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये ग्रोथ स्टेजमध्ये आणि एकदम सेकंड स्टेजमध्ये म्हणजे साधारणपणे 120 ते 180 दिवसापर्यंत आणि 210 ते 250-300 दिवसापर्यंत हे डोस तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत मित्रांनो. आता मी सुरुवातीला तुम्हाला महाधन 24-24-0 ची एक स्लाईड दाखवली किंवा त्याच्यामध्ये डोसमध्ये दाखवला. बरेच शेतकरी मित्रांना माहिती की महाधन 24-24-0 काय आहे. अगोदर 23-23 नावानं होता, पॉवर, महापॉवर नावानं मार्केटमध्ये उपलब्ध होता. आता 24-24-0 नावानं उपलब्ध आहे. आणि ह्याच्यामध्ये काय फायदे होतात? 24-24-0 वापरल्यानंतर ऊस पिकाला किंवा खोडवा ऊसाला काय फायदे होतात ते बघूया. ह्याच्यामध्ये जे आहे हे खत जे आहे प्रिल टेक्नॉलॉजीचं आहे. म्हणजे एकसारखे दाणे असतात. साईजमध्ये काही व्हेरिएशन नसतो. टाकतानाही सोपा किंवा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो. त्याचबरोबर ह्याच्यामधलं जे नत्र आहे ते नायट्रेट आणि अमोनिकल स्वरूपामधलं आहे. दोन्ही सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याच्यामधला जे फॉस्फरस आहे ते 85% पाण्यात म्हणजे विरघळणारं फॉस्फरस आहे. त्याचबरोबर हे पिकाला टाकल्यानंतर मुळांची वाढ चांगली होते, काळोखी टिकून येते आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, की आपल्या जे जमिनी गेले ते 7.5-8च्या वरची 8च्या वरती पीएचला गेलेले आहे. म्हणजेच काय, त्या जमिनीमध्ये समजा आपण एक ॲसिडिक स्वरूपातला खत म्हणजेच महाधन 24-24 वापरला,
ते बॅलन्स न्यूट्रल होतो म्हणजे आणि ते पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. थोडक्यात सांगायचं झालं समजा एखादा शुगरचा पेशंट आहे, डायबिटीजचा पेशंट आहे. त्याला समजा तुम्ही गोड दिलं, त्याची शुगर 100% वाढणार. पण समजा त्यांनी काय पथ्य पाळले किंवा व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केला, तर त्याची शुगर लेव्हल मॅनेज राहील. तसंच आहे. आपली जमिनी जर अल्कलीन स्वरूपातले झालेले आहेत म्हणून आपल्याला अशी खतं वापरायची म्हणजे महाधन 24-24-0 सारखे, क्रॉपटेक 9-24-24 सारखे ज्यांचा खत ॲसिडिक स्वरूपातला आहे म्हणजे 3, 3.5, 4 ह्या पीएचच्या रेंजमधला आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे शेतकरी मित्रांनो, की गंधक का महत्वाचा आहे? चला बघूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, चांगली पिकं घ्यायची असेल तर चांगलं खत वापरणं खूप आवश्यक असतं. पण चांगली खतं म्हणजे नेमकं काय? केवळ NPK वापरल्याने पिकांना सर्व आवश्यक घटक मिळतात का? मित्रांनो, चांगलं आणि भरघोस पीक घ्यायचं असेल तर पिकांना नत्रस, बोरन, पालाश यासह गंधकाची खूप आवश्यकता असते. म्हणून तर मित्रांनो, आपलं महाधन तुमच्यासाठी घेऊन आलंय बेन्सल्फ सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी असलेलं महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट. या दाणेदार खतावर 10% बेंटोनाइट क्लेचे आवरण असून यात 90% गंधकाचा समावेश आहे. हे गंधक जलद गतीने सल्फेट स्वरूपात रूपांतरित होऊन जमिनीतील अन्नद्रव्ये कार्यान्वित करते व पिकाला समतोल पोषण मिळवून देते. सल्फर जमिनीत योग्य प्रकारे मिसळण्यासाठी मातीत आर्द्रता, सेंद्रिय द्रव्ये तसेच पुरेसे तापमान असणे आवश्यक असते. परंतु नवीन महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट हे कमी आर्द्रता असलेल्या जमिनीतही चांगल्या प्रकारे लागू पडते. त्याचबरोबर मातीत पिकांना आवश्यक असलेल्या घटकांची पूर्तता करते. परिणामी जमिनीतील सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी असलेल्या महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट मुळे पिकाला गंधक व इतर अन्नद्रव्ये मिळण्याचा कालावधी तर कमी होतोच, त्याचबरोबर गंधकाचे पिकाकडून 100% शोषण होते. जमिनीत अकार्यक्षम गंधक शिल्लक राहत नाही. जमीन अन्नद्रव्य व गंधक मिळवण्यास अनुकूल होते. त्याचबरोबर त्वरित व दीर्घकाळ गंधकाचा पुरवठा पिकाला होत राहतो. महाधन बेन्सल्फ सुपरफास्टचा एका आठवड्यात परिणाम दिसून येतो. पिकाच्या पानातील हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढतात. पर्यायाने पिकाची अन्न बनवण्याची क्षमता अधिकाधिक वाढते. जमिनीतील बुरशीजन्य रोगापासून पिकाची सुरक्षा होते. विम्ल झालेल्या जमिनीतील सामू अम्लतेकडे जलद गतीने सुधारतो. पिकाला दिलेले मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून पूर्ण कार्यक्षमतेने पिकाला उपलब्ध होतात. त्यामुळे महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट जमिनीचे सुदृढ आरोग्य राखण्यासाठी मोलाची कामगिरी बजावते. तो बहुपीक घेण्यास शेतकरी राजास मदत करते. एवढंच नाही मित्रांनो, महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट मुळे सोयाबीन मध्ये तेलाची मात्रा वाढते, कापूस वजनदार आणि रेषेदार होतो, ऊसाचा गोडवा वाढतो, कांदा, लसूण, मिरची यासारख्या पिकांमध्ये तिखटपणा वाढतो. त्याचबरोबर केळी, डाळिंब, द्राक्ष ह्या पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून त्यांची गोडी व प्रत सुधारते. म्हणून तर म्हणतात, महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट म्हणजे जोमदार पीक आणि आनंदी शेतकरी. इतर माहितीसाठी आमच्या www.mahadan.co.in या संकेतस्थळाला भेट द्या व आजच आमचे महाधन ऍप डाउनलोड करा. बघितलं शेतकरी मित्रांनो, का गंधक का महत्वाचा आहे आणि आपल्याला का द्यायचं? आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये एक दोन स्लाइडमध्ये सांगतो की पीक संरक्षण म्हणजे प्लांट प्रोटेक्शन कसं करायचं. बरेच ठिकाणी जे रटून ऊस असतो, खोडवा ऊस असतो, त्या ठिकाणी आपल्याला गवताळ वाढ दिसते. त्यावेळेला आपल्याला त्याला तो मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम्स म्हणजे MLOचे प्रादुर्भावामुळे होत असतो. पण त्याला अजून काही किती कंट्रोल मेजर काही फवारणी केले तरी तो काही कंट्रोल होत नाही. त्यासाठी आपल्याला जसे जसे ते झाडं आपल्याला दिसतील ते उपटून नष्ट करून घ्यावेत आणि कुठेतरी बाजूला नष्ट करावे जेणेकरून त्याचा प्रसार जास्त आपल्या शेतामध्ये होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर खोडकीड असतात. बरेच ठिकाणी आपल्याला हे पेस्ट कॉमन आहे आणि 100% हे आपल्या शेतामध्ये आढळतो. त्यासाठी कंट्रोल जर आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव दिसून आलाच तर आपल्या कंट्रोलसाठी 2 फुले ट्रायकोकार्ड वापरायचे आणि त्याचबरोबर 10 ते 15 दिवसांना अंतराने 2 ते 3 वेळा ते लावावेत. आणि केमिकल मेजर्स किंवा जे आपले केमिकल मार्केट इन्सेक्टिसाइड जे मार्केटमध्ये उपलब्ध असतात, फिप्रोनिल आहे ते 0.3% ते ड्रेंचिंग करून घ्यावे. त्याच जमिनीतून द्यावे म्हणजे ड्रेंचिंग करून घ्यावी. त्याच्यानंतर फवारण्यासाठी सायपरमेथ्रिन आहे किंवा क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन जर उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये अजून एक कीड आहे ते हुमणी. आपण हे खूप आपले
पिकामध्ये, आपल्या शेतामध्ये, ऊस पिकामध्ये हे सापडतो किंवा ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. तर ह्याचे कंट्रोलसाठी सुद्धा आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे. क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिनची करू शकतात किंवा थिमेटचीही करू शकतात. फोरेट जर असेल मार्केटमध्ये उपलब्ध तेही तुम्ही करू शकतात. आणि बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स म्हणजे जैविक व्यवस्थापन आपण करू शकतो. त्याच्यासाठी मेटारायझम किंवा बेओरानिया बेसिका जर आपल्या कृषी विद्यापीठातून, कोणत्याही कृषी विद्यापीठातून किंवा कृषी विज्ञान केंद्रातून भेटला तरी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकरी बांधवांचा धन्यवाद. आपल्या आजच्या शाश्वत खोडवा ऊस व्यवस्थापनमध्ये आपण सहभागी झालात. त्याचबरोबर आमचा जे महादानचा पेज आहे, फेसबुक पेज आहे, त्याला लाईक व सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचं जे ॲप आहे ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा काय अडचण असेल तर आमच्या ॲपला पोस्ट करा किंवा आम्हाला फोन करू शकता. धन्यवाद सिद्दीकी सर. तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला डॉक्टर काझी सिद्दीकी, सिनियर मॅनेजर महाधन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज आपल्याला खोडवा ऊस व्यवस्थापन या संदर्भामध्ये माहिती दिली. तर माझी विनंती आहे सर्वांना की जर समजा आपल्याला काही आणखीन या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण महाधनशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र बारामतीला या ठिकाणी देखील आपण संपर्क साधला तरी आपल्याला या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये माहिती आपल्याला मिळू शकेल. तर परत एकदा मी सिद्दीकी सरांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण आज एक बहुमोल माहिती जी आहे ती आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे आणि निश्चितच या सर्व माहितीचा शेतकरी बांधव चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतील. तर मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन कमेंट करू शकता शेतकरी मित्र. धन्यवाद सर. धन्यवाद.